बोबदेव घाट गँगरेप प्रकरणातील संशयितांचे स्केच पोलिसांनी तयार केलेत। 2 संशयितांचे स्केच पोलिसांनी तयार केले आहेत, तर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथकं त्यांचा शोध घेत आहेत। आरोपींच्या शोधात निघाल्याची माहिती आहे। जवळचे सर्व सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आता हे संशयित नेमके कधी पकडले जातात ते बघावं लागेल। बोबदेवमध्ये गँगरेप करण्यात आला होता एका तरुणीवर आणि त्याच्यानंतर आता पोलीस कामाला लागलेले आहेत, तर संशयितांचे स्केच तयार केलेत आणि त्या संशयितांचा आता शोध घेतला जातोय। त्यासाठी पोलीस कामाला लागल्याचं दिसून येत आहे। पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथकं हे काम करतात, आरोपींच्या शोधात निघालेले आहेत। त्यामुळे आता ते नराधम नेमके कधी सापडणार, त्यांना शिक्षा कधी होणार असा सवाल आता उपस्थित होतोय। तर जवळचे जे सर्व सीसीटीव्ही फुटेज आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा तपास सुरू केल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? बोबदेवमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाला होता, त्या प्रकरणातले आरोपींचे स्केच तयार असल्याचं कळतंय। या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे आणि त्या आरोपींचा काही धागेदोरे सापडलेत का अजूनपर्यंत? सध्या युद्ध पातळीवर या आरोपींना शोधण्याचं काम आहे ते पोलिसांकडून केलं जात आहे। जवळपास 10 टीम पोलिसांच्या विविध ठिकाणी रवाना झालेल्या आहेत, पण सध्या या 2 जणांचं जे स्केच आहे, जे स्थानिक तिथले प्रत्यक्षदर्शी होते यांच्याकडून हे 2 स्केच आहेत ते सध्या पुणे पोलिसांकडून साकारण्यात आलेले आहेत आणि ते जारी सुद्धा करण्यात आलेले आहेत। एकूण या प्रकरणामध्ये 3 जणांचा समावेश होता असं फिर्यादींकडून सांगण्यात आलेलं होतं, पण 2 जणांचे स्केच आहे ते पुणे पोलिसांनी आता जारी केलेले आहेत आणि संपूर्ण या बोबदेव घाट परिसरातील वरच्या बाजूचे आणि खालच्या बाजूचे जे सीसीटीव्ही आहेत ते सध्या पुणे पोलिसांकडून तपासले जात आहेत। काही वेळापूर्वीच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुद्धा या घटनास्थळाला भेट दिलेली होती आणि संपूर्ण आढावा आहे तो सुद्धा घेतलेला आहे, पण अद्याप कोणत्याही व्यक्तीपर्यंत म्हणजे जे आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत पुणे पोलिसांना पोहोचता आलेला नाहीये। काल रात्रीच्या वेळेस ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे तिथं घाटामध्ये आपण पाहिलं तर तिथं कोणत्याही प्रकारचं सीसीटीव्ही नाहीये आणि त्यामुळे आरोपींना शोधणं हे आता एक महत्त्वाचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। पण त्या संबंधीचे जे रेखाचित्र होते, जे स्केच होते ते सध्या पोलिसांकडून जारी करण्यात आलेले आहेत। निश्चितच अमोल, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।